खारुताई आणि ससोबा यांची छान मैत्री होती. एकदा दोघे खाऊ शोधायला बाहेर पडले. चालता चालता दुपार झाली, पण खाऊ काही मिळेना. दमून भागून खारुताई आणि ससोबा एका झाडाखाली बसले. खारुताई म्हणाली, आज आपण इतके फिरलो तरी पण आपल्याला काही सुद्धा खायला मिळाले नाही. ससोबा म्हणाला, हो ना ग, मला तर आता खूप भूक लागली. आता आपण अजून पुढे जाऊया आणि काही खायला मिळतंय का ते पाहूया. खारू म्हणाली, बरं बाबा. खारू आणि ससोबा तिथून निघाले. पण तेवढ्यात काय झालं मुलांनो, झाडावरचा एक आंबा टपकन खाली पडला. ससोबा आणि खारूला तो आंबा पाहून अगदी आनंद झाला. वा वा, किती सुंदर आंबा आहे, अगदी केशरी पिवळा, मला हवा हा आंबा. ससा म्हणाला, ए नाही, हा आंबा माझा आहे, मी त्याला सगळ्यात आधी पाहिले. खारू म्हणाली, ससोबा तू खोटे बोलतोयस, हा आंबा माझ्या जवळ पडलाय, त्यामुळे हा आंबा माझा आहे. ते दोघे इतके भांडू लागले की रागानी अगदी लाल बुंद झाले. हे ऐकून तेथे कासव आले. अरे काय झाले रे, तुम्ही असे भांडताय का? खारू म्हणाली, अरे कासवा, हा आंबा झाडावरून माझ्या जवळ पडला, तर हा आंबा माझा. ससा म्हणाला, ए कासवा, हा आंबा पडताना पहिल्यांदा मी पाहिला, म्हणून हा आंबा माझा. हे ऐकून कासव मात्र हसू लागले. खारुताई हे बघून खूप चिडली आणि म्हणाली, काय रे हसतोस? कासव म्हणाला, अरे हसू नको तर काय करू, तुम्ही दोघे मित्र ना, मग असे भांडताय का? खरे मित्र एकमेकांशी भांडतात का? या उलट ते एकमेकांना समजून घेतात. तुम्ही दोघेही भुके आहात, तर हा आंबा वाटून घ्या आणि राख सोडून द्या. खारुताई आणि ससोबाला आता मात्र आपली चूक कळली. मग काय, खारुताईने आपल्या पिटुकल्या दातांनी आंब्याचे 3 तुकडे केले. एक तिला, एक ससोबाला आणि तिसरा कोणाला बरं सांगा बरं? बरोबर, कासवाला. बरं मुलांनो, तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात मला कमेंट बॉक्स मध्ये सांगाल का?